आजपासून कोकणामध्ये पुन्हा उष्णतेच्या लाटेचा अंदाज। मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरमधल्या काही भागात तापमान वाढणार। तापमान 40 ते 42 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता। पुढील 24 तासात महायुती उर्वरित सगळ्या जागांची घोषणा करणार। ठाणे, नाशिक दोन्ही जागा शिवसेनेच्या वाट्याला आल्याची सूत्रांची माहिती। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कोल्हापूर दौऱ्यावर। कोल्हापूर हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेणार। सभेला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कोल्हापूरमध्ये होणाऱ्या पंतप्रधानांच्या सभास्थळाची केली पाहणी। आज होणारी सभा जोरदार होईल, मुख्यमंत्र्यांचा विश्वास। काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी आज लातूर दौऱ्यावर। लातूर लोकसभा मतदारसंघातले काँग्रेसचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी लातूरमध्ये येणार। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊतांच्या प्रचारासाठी आज उद्धव ठाकरेंची रत्नागिरीमध्ये होणार सभा। काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज बैठक। अमेठी आणि रायबरेलीच्या जागांचा उमेदवार आज ठरण्याची शक्यता। राहुल गांधी अमेठीतून तर प्रियंका गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवण्याची दाट शक्यता। मराठवाड्यात 29 एप्रिल नंतर कमाल तापमानात वाढ होणार। काही भागात तापमान 43 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता। प्रणिती शिंदेंकडून देवेंद्र फडणवीसांचा फसवणीस असा उल्लेख। एक दिवस अधिवेशन घेऊन नाटक केलं। मी खासदार झाल्यावर मराठा आरक्षणासाठी आवाज उठवणार। प्रणिती शिंदेंची फडणवीसांवर टीका। महाराष्ट्रामध्ये काल संध्याकाळी 5 पर्यंत अंदाजे 59.63% मतदान, तर देशात 64.23% मतदान। उत्तर प्रदेशमध्ये सर्वात कमी मतदान। देशभरामध्ये दुसऱ्या टप्प्यात 13 राज्यांमध्ये 88 जागांवर मतदान। मध्य प्रदेशमधल्या बेतूलमध्ये बसपा उमेदवाराचं निधन झाल्यामुळे तिथलं कालचं मतदान रद्द। वर्ध्यामध्ये सरासरी 56.66% मतदान। भाजपचे रामदास तडस आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळे यांच्यात मुख्य लढत। अकोल्यामध्ये सरासरी 52.49% मतदान। भाजप उमेदवार अनुप धोत्रे, काँग्रेस उमेदवार डॉ. अभय पाटील आणि वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यात लढत। अमरावतीमध्ये सरासरी 55.99% मतदान। अमरावतीमध्ये चौरंगी लढत। भाजपकडून नवनीत राणा, काँग्रेसचे बळवंत वानखडे, अपक्ष उमेदवार आनंदराज आंबेडकर आणि प्रहारच्या दिनेश बुब यांच्यामध्ये सामना। बुलढाण्यात सरासरी 58.45% मतदान। शिंदे गटाकडून प्रतापराव जाधव आणि ठाकरे गटाकडून नरेंद्र खेडेकर निवडणुकीच्या रिंगणात। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात सरासरी 57% मतदान। शिंदे गटाकडनं राजश्री पाटील आणि ठाकरे गटाकडनं संजय देशमुख यांच्यात लढत। हिंगोलीमध्ये सरासरी 60.79% मतदान। शिवसेनेचे बाबूराव कदम कोहळीकर, ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर आणि वंचितचे डॉ. बी.डी. चव्हाण यांच्यात तिरंगी लढत। नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी सरासरी 59.57% मतदान। भाजपकडून प्रताप पाटील चिखलीकर आणि काँग्रेसचे वसंत चव्हाण निवडणुकीच्या रिंगणात। परभणीमध्ये सरासरी 60.9% मतदान। राष्ट्रवादीचे महादेव जानकर की ठाकरे गटाचे संजय जाधव जिंकणार, याकडे लक्ष। छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण 51 उमेदवारांचे 78 अर्ज दाखल। त्यापैकी 44 जणांचे अर्ज वैध तर 7 जणांचे अर्ज अवैध। यात चंद्रकांत खैरे, संदीपान घुमरे, इम्तियाज जलील यांचे उमेदवारी अर्ज वैध। बीड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक छाननी प्रक्रिया पार पडली। ही प्रक्रिया पार पडल्यानंतर 55 उमेदवार वैध तर 19 उमेदवार बाद ठरले। भाजपच्या
पंकजा मुंडे, शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे आणि वंचित बहुजन आघाडीचे अशोक हिंगे यांचे उमेदवारी अर्ज वैध ठरलेले आहेत. नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसेंनी घेतला उमेदवारी अर्ज. महायुतीचा नाशिकच्या जागेचा तिढा कायम असताना गोडसेंनी घेतला अर्ज. अहमदनगर लोकसभा मतदारसंघात 2 निलेश लंके रिंगणात. निलेश साहेबराव लंकेंनी अपक्ष म्हणून भरला उमेदवारी अर्ज, तर महायुतीचे उमेदवार सुजय विखेंनीच डमी उमेदवार दिल्याचा महाविकास आघाडीचा आरोप. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणारे पैसे मोदी सरकारकडून थांबवण्यात आले. फक्त गुजरातमध्ये पिकणाऱ्या पांढऱ्या कांद्यावरील निर्यात बंदी उठवली. शरद पवारांची मोदी सरकारवर टीका, तर शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय मोदींनी दूरच ठेवले. पवारांचा मोदींना टोला. गुजरातच्या कांद्याला निर्यातीची परवानगी, मग महाराष्ट्रातल्या कांद्याला का नाही? मोदीजी देशाचे पंतप्रधान आहेत की अजूनही गुजरातचे मुख्यमंत्रीच आहेत? महाराष्ट्रावर सातत्यानं होणारा अन्याय सहन करणार नाही. सचिन सावंत यांचं ट्विट. उलोदचं सरकार स्थापन केलं ते संस्कार आणि दादांनी केली ती गद्दारी. धनंजय मुंडेंचा शरद पवारांना सवाल. 2017ला गणेश चतुर्थीला कुठे कशी बैठक झाली हे व्हिडिओ सहित मी सांगू शकतो. मुंडेंचा हल्लाबोल. धनंजय मुंडे कशा शिव्या देतात याच्या 4 कॅसेट्स आमच्याकडे आहेत. मुंडेंनी आमच्यावर टीका करू नये. बीडमधले महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचं मुंडेंना आव्हान. मुख्यमंत्र्यांना शिर्डीसाठी धावाधाव करावी लागतेय, मात्र त्यांचा उमेदवार 100% पडणार. भाऊसाहेब वाकचौरे यांना साईबाबांचा आणि जनतेचाही आशीर्वाद. संजय राऊतांचा खोचक टोला. निवडणूक आयोग ही भाजपची शाखा. निवडणूक आयोगाकडनं निष्पक्ष कामाची अपेक्षा करणं चूक. अजित पवार यांना क्लीन चिट मिळाल्यानंतर संजय राऊत यांचा हल्लाबोल. तर केंद्रात आमचं सरकार येताच घटनात्मक संस्थांची फेररचना करू, राऊतांचं आश्वासन. ठाकरे सरकारच्या काळात मला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केला गेला. प्रवीण दरेकर, गिरीश महाजन, देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांना अडकवण्याचाही प्रयत्न झाला. प्रसाद लाड यांचा ठाकरेंवर गंभीर आरोप. एका महिलेचा अपमान करून संजय राऊत महाराष्ट्र द्वेषी झाले. चित्रा वाघ यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल. निवडणूक आयोग दबावाखाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांना निवडणूक आयोगाकडनं क्लीन चिट मिळाल्या प्रकरणावरनं बाळासाहेब थोरात यांची टीका. महाविकास आघाडीची मतं खाण्यासाठी उत्कर्षा रुपवते यांना उभं केलं गेलं. भाजपला फायदा करण्याची तयारी सुरू आहे. बाळासाहेब थोरात यांची नाव न घेता काँग्रेस बंडखोर उमेदवार उत्कर्षा रुपवते यांच्यावर टीका. जेव्हा ते जिंकतात तेव्हा ईव्हीएम हे बरोबर असतं, मात्र जेव्हा ते हरतात तेव्हा ते ईव्हीएमवर आक्षेप घेतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विरोधकांवर टीका. विशाल पाटील नवीन आहेत. त्यांना पुढे जाण्याची संधी होती, मात्र त्यांनी घाई केली. अजूनही त्यांनी थांबावं आणि आघाडीचा धर्म पाळावा. विजय वडेट्टीवार यांचं विशाल पाटलांना आवाहन. दक्षिण मुंबईचे उमेदवार अरविंद सावंत आणि दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार अनिल देसाई 29 एप्रिलला उमेदवारी अर्ज भरणार. यावेळेला युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे उपस्थित राहणार. 29 तारखेला संध्याकाळी पुण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा. त्यामुळे महाविकास आघाडीची याच दिवशी होणारी सभा पुढे ढकलली. आता महाविकास आघाडीची सभा 30 एप्रिलला होणार. शिरूर लोकसभेमध्ये खासदार अमोल कोल्हेंच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेण्यात आलेला होता. चौकशी अंती निवडणूक आयोगानं अमोल कोल्हेंचा अर्ज वैध ठरवला. संदीपान भुमरेंच्या रॅलीत आणि मुख्यमंत्री शिंदेंच्या सभेत दमदाटी करत पैसे देऊन लोक आणले गेले. महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरेंचा गंभीर आरोप. तर मुख्यमंत्री शिंदे शिवसेनेत माझ्यापेक्षा ज्युनियर, खैरेंचा टोला. कोकण एक्सप्रेस सुटली तर चाकरमान्यांना फायदा होणार, यावर मी काम करेन. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांचं वक्तव्य. नाशिकच्या जागेबाबत महायुतीमध्ये तिढा कायम.
हेमंत गोडसेंनंतर आता माणिकराव कोकाटेंचंही नाव चर्चेत. पक्षानं जबाबदारी दिली तर निवडणूक लढवणार आणि जिंकणार सुद्धा, कोकाटे यांची भूमिका. यवतमाळ जिल्ह्यासाठी कोणती विकास कामं केली हे संजय राठोड यांनीच दाखवून द्यावं, संजय देशमुखांचं थेट आव्हान. तर यवतमाळमध्ये कुणी गद्दार असेल तर ते फक्त संजय राठोड आहेत, देशमुख यांची टीका. खरी शिवसेना आमचीच, आम्हीच निष्ठावंत आहोत, संजय देशमुख 5 पक्ष फिरून आले, संजय राठोडांची टीका. तर मला आणि भावना गवळींना उमेदवारी मिळाली नाही, मात्र आम्ही नाराज नाही, पक्षाचं कामच करतोय, राठोड यांचं वक्तव्य. शरदचंद्र पवार पक्षातले नेते अभिजित पाटील यांच्या विठ्ठल साखर कारखान्यावरील साखर साठा जप्त, शिखर बँकेच्या अधिकाऱ्यांनी गोदामाला केलं सील. ही जनतेची निवडणूक, जनता तिसऱ्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदींना निवडून देईल, भाजप महाराष्ट्र प्रदेश प्रभारी दिनेश शर्मा यांचं वक्तव्य. कर्नाटकमध्ये ओबीसींचं आरक्षण सुरक्षित राहावं आणि ज्या लोकांना आरक्षणाची गरज आहे त्यांनाच हे आरक्षण मिळावं अशी आयोगाची भूमिका. पंतप्रधान मोदींच्या आरोपांनंतर राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी व्यक्त केलं मत. महाविकास आघाडीमध्ये इंजिनच नाही, तिथे सगळे स्वतःलाच इंजिन म्हणवून घेतात. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महाविकास आघाडीला टोला, तर केवळ नरेंद्र मोदी यांचं इंजिन देशाला विकासाच्या दिशेनं घेऊन जातंय, फडणवीसांचं वक्तव्य. पुण्यातल्या 4 मतदारसंघांसाठी 29 एप्रिलला मोदींची सभा, अमित ठाकरे सभेला उपस्थित राहणार, चंद्रकांत पाटलांची माहिती. गुजरातच्या कांद्याची निर्यात बंदी उठवली म्हणजे सरकारला केवळ गुजरातच्या शेतकऱ्यांची चिंता असल्याचं दिसतंय. असं असेल तर भाजप केवळ गुजरातला जाऊन मतं का मागत नाही, अमोल कोल्हेंचा संतप्त सवाल. शिरूर लोकसभेतले अजित पवार गटाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील हे डमी उमेदवार असल्याची अमोल कोल्हेंची टीका. मी डमी नाही तर डॅडी उमेदवार, आढळराव पाटलांचं प्रत्युत्तर. भाजप म्हणजे वॉशिंग मशीन आणि वॉशिंग पावडर बनवणारी कंपनी आहे. ही कंपनी इतकी मस्त आहे की 1 लाख कोटींचा घोटाळाही माफ होतो. अजित पवारांच्या क्लीन चिटच्या मुद्द्यावरनं जितेंद्र आव्हाडांची टीका. मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड उद्धव ठाकरेंच्या भेटीला. वर्षा गायकवाड यांना उत्तर मध्य मुंबईतून महाविकास आघाडीकडनं उमेदवारी घोषित. 30 एप्रिलला वर्षा गायकवाड आपला उमेदवारी अर्ज भरणार. वर्षा गायकवाड उत्तर मध्य मुंबईतून निवडणुकीच्या रिंगणात. मी 28 जिल्ह्यांना भेटी दिल्या, त्यावेळेला महाराष्ट्रात मोदींचीच जादू चालणार. उद्धव ठाकरे खलनायक आहेत आणि काँग्रेस हा आता पक्ष राहिलेला नाही. भाजपचे नेते दिनेश शर्मा यांची ठाकरे आणि काँग्रेसवर टीका. धाराशिवमधल्या महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांना सायबर सेलकडनं क्लीन चिट. अर्चना पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरताना पैसे देऊन गर्दी जमवल्याचा व्हिडिओ देत ओमराजे निंबाळकरांनी केली होती तक्रार. ठाणे महानगरपालिकेच्या कारभारावर जितेंद्र आव्हाडांची टीका. ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये चक्क भंगार जमा झालेले ईव्हीएम आणि हजारो मतदान कार्ड सापडल्याचा व्हिडिओ. जितेंद्र आव्हाड यांच्याकडून ट्विट. या निवडणूक साहित्याचा आणि सध्याच्या निवडणूक प्रक्रियेचा संबंध नसल्याचं निवडणूक अधिकारी शिंगरे यांचं स्पष्टीकरण. शिंगरेंच्या स्पष्टीकरणानंतर जितेंद्र आव्हाडांनी आपली एक्सवरची पोस्ट केली डिलीट. जितेंद्र आव्हाड यांनी अबू आझमी यांची घेतली भेट. जितेंद्र आव्हाडांनी घेतलेली भेट ही कोणत्याही राजकीय विषयाची नव्हती, अबू आझमी यांची प्रतिक्रिया. मुंबईत महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली. उत्तर मध्य मुंबईतून उमेदवारी न मिळाल्यानं नसीम खान यांची नाराजी. खान यांचा काँग्रेसच्या प्रचारकपदाचा राजीनामा. राज्यात काँग्रेसनं एकही मुस्लिम उमेदवार दिलेला नाही. मुस्लिमांची मतं हवीत तर मुस्लिम उमेदवार का नको, नसीम खान यांचा सवाल. शिवसेना उबाठा पक्षाचा वचननामा म्हणजे राहुल गांधींचा माफीनामा, तर शिवसैनिकांसाठी हा अपचननामा.
शिवसेना शिंदे गटाचे नेते किरण पावसकर यांची उबाठा गटावर जोरदार टीका। सोलापुरातनं मी उमेदवारी मागितली होती, पण माझी फसवणूक केली गेली। या फसवणुकीची किंमत चुकवण्यासाठी मी मैदानात उतरलोय, उत्तम जानकर यांचं वक्तव्य। लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शिवसेनेतल्या ठाकरे गटाचा महिला मेळावा नवी मुंबईतल्या वाशीत संपन्न। ठाकरे गटातले उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारासाठी मेळाव्याचं आयोजन। शांतिगिरी महाराजांचा नाशिक मतदारसंघातनं अपक्ष म्हणून अर्ज दाखल। 29 एप्रिलला शक्तीप्रदर्शन करत आणखी अर्ज भरणार। शांतिगिरी महाराजांची मालमत्ता 38 कोटींची। महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांनी कळंबमधल्या चिंतामणीचं घेतलं दर्शन। राजश्री पाटील यांनी मतदारांच्या घेतल्या गाठी भेटी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।